मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में फुटी कौडी भी नहीं है. ही अमिताभ बच्चन यांची स्क्रीनवरील पंचलाईन अनेकांनी आयुष्यात खरी देखील करून दाखवली आहे. तर अनेकांनी लाखो रुपये इन्व्हेस्ट करून 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला या पद्धतीने त्यांचा व्यवसाय सुरू आहे. तर काहींना उद्योगधंद्यात अपयश आल्याची अनेक उदाहरणं आपण रोजच बघतोय. नेमकं यशस्वी व्हायचं कसं? बिना पैशाचाही व्यवसाय करता येतो आणि आपण व्यवसायात यशस्वी होत नाही तर नेमकं चुकतं कुठे? याबाबतचं उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी प्रख्यात मेंटॉर मिलिंदजी तारे यांनी बिझनेस सिक्रेट्स या नावाचं पुस्तक लिहिलं आहे, जे उद्योजकांसाठी खरोखरच दीपस्तंभ ठरणार आहे. एक यशस्वी उद्योजक कसा घडतो यामागचं सिक्रेट शेअर करण्यासाठी आज 9 न्यूजच्या स्टुडिओत मिलिंद तारे यांचं स्वागत करूया. नमस्कार मिलिंदजी. नमस्कार. मिलिंदजी यांचा थोडक्यात परिचय जाणून घेऊ. मिलिंद तारे हे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांची स्वतःची तारे अँड असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट ही फर्म आहे. त्याचबरोबर भारतभर स्टार्टअप बिझनेस करता मेंटॉर म्हणून देखील ते काम करत आहेत आणि स्टार्टअप करता प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी तसेच स्टार्टअप बिझनेस करता मॅच मेकिंग करून देणं यासाठी ते एक्सपर्टी म्हणून काम बघत आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ उत्तर महाराष्ट्र संचालक ही जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले मिलिंदजी तारे यांचं हे बिझनेस सिक्रेट्स या पुस्तकाचं प्रकाशन आता नुकतंच अखिल भारतीय साहित्य संमेलनात पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले आणि याच पुस्तकातले सिक्रेट्स जाणून घेण्यासाठी ते आज आपल्यासोबत आहेत. तर मिलिंदजी, तुम्ही इतक्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहात, प्लस तुम्ही मेंटॉर म्हणून अनेक स्कूल कॉलेजेस किंवा बिझनेस ट्रेनिंग्स तुम्ही घेतात, तिकडे लेक्चर्स द्यायला जातात. तर हे पुस्तक लिहावं हे मोटिवेशन कुठून मिळालं किंवा काय संकल्पना डोक्यात होती आणि तुम्ही हे पुस्तक, ते सुद्धा मराठीतून पुस्तक लिहिलं आहे तुम्ही, काय खास? जो स्ट्रगल मी केला आहे तो स्ट्रगल बाकीच्याने करू नये. बिझनेस करण्याकरता ज्या काही गोष्टी लागतात त्या इझिली अवेलेबल होत नाही. तुम्ही जर कुठलेही आत्ताचं पुस्तक बघितलं तर एक 10-15 पुस्तकं आहेत, तेच पुस्तक आहे, त्यातल्या एका सब्जेक्टवरतीच फक्त कॉन्सन्ट्रेट केला जातं. पण टोटल सगळा जो कंटेंट एका पुस्तकात द्यावा आणि तो मराठी भाषेतनं मी एवढ्या करता केला की माझं उद्दिष्ट मी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये मला 10 लाख लोकांपर्यंत ते पुस्तक पोचवायचं आहे आणि 10 लाखपर्यंत पोचल्यानंतर कमीत कमी 10,000 तरी मराठी उद्योजक आपल्याला घडवायचे आहेत. या उद्देशाने मी ते मराठी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याकरता मी प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळ्या बिझनेसचे जेवढे फोरम्स आहेत किंवा जिथं विद्यार्थी आहेत त्यांच्यापुढे जाऊन मी ह्या स्टार्टअप्स आणि बिझनेसबद्दल काही संकल्पना मांडल्या होत्या आणि त्या देत असताना मला समोरून त्यांचे जे काही प्रश्न आले की त्या सगळ्यांची उत्तर आज एका विद्यार्थ्याला प्रश्न किंवा एका बिझनेसमॅनला प्रश्न आहे तर तो दुसऱ्याला पण असणार आहे. मग सगळ्या ठिकाणी तर मी पोचू शकत नव्हतो. मग हे पोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग मला जो वाटतो तो पुस्तक लिहावं, म्हणजे पुस्तक जेणेकरून सगळे पोचू शकेल आणि साध्या मराठी बोलीभाषेमध्ये मी ते पुस्तक लिहिलं आहे आणि सगळ्यांपर्यंत पोचावं हा या उद्देशाने ते लिहिलेलं आहे. या पुस्तकासाठी अनेक सुप्रसिद्ध उद्योजकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि विको लॅबोरेटरीचे संचालक संजीव पेंढारकर हे सांगतात की माझ्या संघर्षाच्या काळात हे पुस्तक जर मिळाले असते तर माझा खडतर प्रवास मी बऱ्यापैकी टाळू शकलो असतो. बिझनेसमध्ये व्हॅल्यू ॲडिशन नेमके कसे करावे हे प्रकरण त्यांना तर खूप अफलातून वाटले. म्हणजे अशा दिग्गजांच्या देखील या प्रतिक्रिया या पुस्तकाबाबत आलेल्या आहेत. तर ज्या सर्वांना आपला बिझनेस सुरू करायचा आहे किंवा बिझनेस आता खूप वर्षापासून आहे परंतु तो डबघाईला चालला आहे किंवा काय करावं, नेमकं काय निर्णय घ्यावा हे सुचत नसेल, अशा सर्वांनी बिझनेस सिक्रेट्स हे पुस्तक नक्कीच वाचायला हरकत नाही. हे सर्व टॉपिक तर तुम्ही याच्यामध्ये कव्हर केलं आहे, पण याच्यातली एक खासियत अशी की चहाच्या टपरीपासून किंवा पानटपरीपासून ते मोठी इंडस्ट्री सुरू करण्यापर्यंत तुम्ही यामध्ये मार्गदर्शन केलं आहे. तर हे पुस्तक नेमकं कशा पद्धतीने मदतरूप ठरेल? त्या पुस्तकामध्ये आपल्याला प्रत्येक वेळा बिझनेस कुठला करायचा आणि कसा करायचा याचं नेहमीच संभ्रम पडतो. म्हणजे त्याची सुरुवात ॲक्च्युली होते कुठून की मी नोकरी करू की बिझनेस करू, इथून सुरुवात होते. मग नोकरीचे फायदे तोटे, बिझनेसचे फायदे तोटे हे त्याच्यामध्ये नमूद केले
आपण नोकरी करत असताना रिस्क घेऊ शकेल का नाही करत, घ्यायची असेल तर कशी घ्यायची, हे त्या पुस्तकामध्ये मी मेन्शन केलं, नमूद केलेलं आहे. आणि त्याच्यावरून तुम्हाला ते कळू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, बिझनेसचा सर्वे कसा करावा, तुम्हाला जर कुठलाही बिझनेस करायचा असेल तर तो बिझनेस निवडायचा कसा, त्याचा सर्वे कसा करायचा, तिथे गेल्यानंतर त्याचा कुठला डाटा आपण गोळा करायचा आणि त्या डाटापासून तुम्हाला नेमका बिझनेस करण्याकरता झाल्यानंतर त्याचं नेमके पैसे कसे मिळतील आणि ते मिळाल्यानंतर तुमचं त्याच्यातनं उदरनिर्वाह होणार आहे का, आणि ते होणार असेल तरच तुम्ही त्या बिझनेसमध्ये जायला पाहिजे. तर या गोष्टी तुम्हाला बिझनेस करण्या अगोदर जर सगळ्या समजून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी एक मी चेकलिस्ट केली. त्या याच्याने तुम्ही जर गेलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये बिझनेस करण्यासाठी फार सोयीचं होऊ शकतं. नक्कीच खूप मोलाचं मार्गदर्शन आहे. आणि या पुस्तकात तुम्ही अजून असं एक नवीन कन्सेप्ट किंवा जे बऱ्याच लोकांना माहीत नाही, असं की स्टार्टअप बिझनेस किंवा पेटंट घेणं किंवा पैशाशिवाय देखील इन्व्हेस्टमेंट न करता देखील बिझनेस करू शकतो, असे काही फंडे तुम्ही याच्यामध्ये सांगितले. त्याबद्दल नक्कीच आमच्या दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल. हल्ली तुम्ही पारंपरिक जर सगळे बिझनेस बघितलेत तर त्याच्यामध्ये मिळणारे जे प्रॉफिट असतो तो पण अगदी छोटा मोठाच प्रॉफिट मिळतो. जर तुम्हाला चांगला प्रॉफिट जर कमवायचं असेल तर तुमचे प्रोजेक्ट्स म्हणजे जे आहेत ते थोडेसे किंवा त्याच्या आयडिया ज्या ते अफलातून असतात. स्टार्टअप प्रोजेक्ट्स आणि स्टार्टअप बिझनेस असे दोन प्रकार असतात ॲक्च्युली. स्टार्टअप प्रोजेक्ट जे असतात ते इनोव्हेटिव्ह असतात. इनोव्हेटिव्ह याचा अर्थ की तुमची जी काही आयडिया असेल ती खरोखर आज याच्यापूर्वी झालेली नाही, अशाच आयडियांचं जे आहे ते स्टार्टअप प्रोजेक्ट्स बनतात. त्यालाच गव्हर्नमेंटचा सपोर्ट्स मिळतो किंवा त्या याच्यामध्ये नवीन आयडिया असल्यामुळे तुम्हाला बिझनेस केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जास्त पैसे मिळू शकतात. आणि स्टार्टअप बिझनेस जो प्रकार आहे तो तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस जो असतो तो बिझनेस तसाच असतो, पण त्याची आपण प्रोसेस बदलतो. म्हणजे बिझनेस जुनाच आहे पण करायचा नव्या पद्धतीने, त्याला आपण स्टार्टअप बिझनेस म्हणतो. याच्यामध्ये मग तिसरा प्रकार असतो की तुम्ही पहिल्यांदा 1x 10x 100x या पद्धतीने पुढे सरकतात. म्हणजे थोडंसं पहिलं आपल्या गल्ली लेवलला करून पाहायचं, मग सिटी लेवलला करायचं, मग नॅशनल लेवलला तुम्ही करायचं. याला आपण 1x 10x आणि 100xच्या लेवल्स म्हणतो. आता स्टार्टअप प्रोजेक्ट जे आहे तो आपली इनोव्हेटिव्ह आयडिया, प्रत्येकाला असं वाटतं की माझी आयडिया जी आहे ती एकदम नवीन आहे, कोणालाच माहीत नाही असं दिसतं. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली प्रोजेक्ट रजिस्टर करायला जातात तेव्हा कळतं की ही ऑलरेडी इनोव्हेटिव्ह आहे का नाही. तर ते तुम्ही तुमच्या घरी बसल्या पण तुम्ही इनोव्हेटिव्ह आहे की नाही शोधू शकता. त्याच्याकरता मी पुस्तकामध्ये काही 17 वेबसाईट दिले आहेत. त्यातल्या 10-12 ज्या आहेत त्या डाटाबेस आहेत आणि 5 नॉन डाटाबेस आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर सगळे सर्च केल्यानंतर तुमच्या साधं गुगलचं सर्च जरी केलं, गुगल पेटंट म्हटलं, आणि त्या सर्चमध्ये तुम्ही तुमचं जी काही आयडिया ती तुम्ही टाकली आणि 1,00,000, 1,50,000, 2,00,000 जर सर्चिंग सापडत आहे तर तुमची आयडिया नक्कीच जी आहे ती जुनी आहे, ती नवीन नाही आहे. पण अशा याच्यातनं फिल्टर करत करत सुद्धा तुम्हाला नवीन आयडिया मिळतात आणि ती नवीन आयडिया तुम्ही रजिस्टर करू शकतात. रजिस्टर करण्याकरता कधी कधी कसं असतं की तुमची ती प्रोसेसची रजिस्ट्रेशन असेल, कॉपीराईटचं रजिस्ट्रेशन असेल किंवा पेटंटचं असेल, या तिन्ही चारी प्रकारे तुमची आयडिया तुम्ही प्रोटेक्ट करता आणि रजिस्टर करून घेता. ते रजिस्टर करण्याकरता जी काही प्रोसिजर लागते त्याच्याकरता पण आम्ही मदत करतो आहोत. काही म्हणजे आता विगो लायब्ररी फाउंडेशन जे आता आम्ही तयार केलं आहे त्यामध्ये आम्ही 60-70 लोक जे आहात त्याच्यामध्ये एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामध्ये काही लॉयर्स आहेत, काही नवीन आयडियावाले आहेत, काही मेंटॉर्स आहेत. तर हे आम्ही जो कोणी विद्यार्थी असेल त्याला आम्ही ते मेंटोरिंग देऊन ते सपोर्ट्स करतो आणि त्यांनी ते पेटंट घ्यावं. कारण तुम्ही जर आपल्या देशाचं हे केलं तर साधारणतः जेव्हा 25-50 हजार आपले पेटंट दाखवलं होतं वर्षाला, तेव्हा आपले चायनासारख्या कंट्रीमध्ये 12-12.5 लाखाच्या आसपास हे होतात. म्हणजे खूप मोठी तफावत आहे. आपल्या लोकांना माहीतच नाही की या साध्या त्या गोष्टीचं पण पेटंट घेता येतं. तर त्याच्याकरता पण मार्गदर्शन करतो आणि प्रत्येक पेटंट घेतलेल्या गोष्टीचं आपल्याला पैसे मिळतात आणि काही गोष्टी कॉपीराईटचे ते घर बसल्या रॉयल्टी पण मिळते. या सगळ्या गोष्टी कशा होतील या त्याचे एक्झाम्पल काय, तुमच्या इंजिनिअरिंगमधले काय, नॉन इंजिनिअरिंगमधले काय आहेत, शिकलेले लोक, न शिकलेले लोक कोण आहेत, या सगळ्यांसाठी कुठले कुठले स्टार्टअप्स करतात त्याचे काही एक्झाम्पल्स मी या पुस्तकात दिले. त्या सगळे वाचले की तुम्हाला ती आयडिया कशी डेव्हलप करायची ते पण कळतं किंवा फायनान्स करणारे लोक आयडिया कशी बघतात किंवा त्या आयडियाकडे कुठल्या नजरेने बघतात की जेणेकरून तुम्हाला फायनान्स मिळेल. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मी या पुस्तकामध्ये केलेला आहे. नक्कीच सर, अतिशय इनोव्हेटिव्ह आयडियांवरती देखील तुम्ही मार्गदर्शन करत आहात आणि आपले BBG समूहचे अध्यक्ष हनुमंतराय गायकवाड यांनी या पुस्तकाबद्दल लिहिलं की भारतीय उद्योग देखील आपला व्यवसाय सर्व देशांमध्ये नेऊ शकतात, फक्त आपल्या दृष्टीच्या कक्षा रुंद करण्याची गरज आहे आणि त्यासाठी हे पुस्तक नवउद्योजकांना नक्कीच मदत करणार आहे. आणि खरंच जसं आपण मिलिंदजींना ऐकतो आहोत की अतिशय इनोव्हेटिव्ह आयडियाज ते आहेत, आयडिया इथेच आहेत पण त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आपल्याकडे नाही, ती दृष्टी देण्याचं काम मिलिंदजी करत आहेत. तेव्हा नक्की या पुस्तकाचा तुम्ही लाभ घ्या. मिलिंदजी, हे तरच झालं की छोट्या मोठ्या व्यवसायांबद्दल किंवा काही पेटंट घेण्याबद्दल, परंतु तुम्ही जर मोठी इंडस्ट्री सुरू करतायत
त्यासाठी देखील अगदी MIDCमध्ये प्लॉट घेण्यापासून ते कुठल्या भागात सबसिडी आहेत, काय पद्धतीने सबसिडी देत आहेत, या पद्धतीचं देखील मार्गदर्शन या पुस्तकामध्ये आहे. तर याबद्दल काय सांगाल? त्याच्यावरती मला एक खूप छान प्रतिक्रिया मिळालेली. प्रदीपजी पेशकर जे MSMEचे जे डायरेक्टर आहेत, तर त्यांनी या पुस्तकाबद्दल एका वाक्यामध्ये प्रतिक्रिया अशी लिहिली की हे पुस्तक म्हणजे उद्योगाची ABCD ते सबसिडी असं केलेलं आहे. याचाच त्या पुस्तकामधले काही चॅप्टर्स असे आहेत की प्लॉट MIDCच्या एरियात घ्यायचा की बाहेर घ्यायचा, त्यात घ्यायचा असेल तर मग त्याचे फायदे किंवा तोटे काय, हा पहिला पार्ट त्याच्यामध्ये मी इलॅबोरेट केलेला आहे. दुसरा पार्ट घेतला की MIDCचा प्लॉट घ्यायची नेमकी प्रोसिजर काय, ती प्रोसिजर सगळी त्याच्यामध्ये समजून दिलेली आहे. त्याच्यानंतर तो प्लॉट जो आहे तो एरिया तुमचा सबसिडी घ्यायची असेल तर तुमचा पर्टिक्युलर जिल्हा किंवा पर्टिक्युलर तालुका हा कुठल्या झोनच्या अंडर येतो, कारण ABCD जे किंवा हे जे झोन आहेत त्या प्रत्येक झोननुसार त्याच्या मिळणारे फायदे जे आहेत ते बदलत असतात. तर त्यामुळे तुमचं कुठल्या झोनमध्ये आहे ते जर तुम्ही बघितलं तर त्यानुसार तुम्हाला इंडस्ट्री कुठे टाकायची ते पण कळतं. त्याच्यानंतर सबसिडी जो विषय आहे, आपल्या खूप लोकांना माहीतच नाही की आपल्या इंडस्ट्रीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींना सबसिडी मिळते, सबसिडी घ्यायची नेमकी पद्धत काय, त्याच्यासाठी बँकेचं लोन घेणं आवश्यक आहे का नाही, मग ते लोन घेतल्यानंतर कुठल्या गोष्टीमधनं सबसिडीचा परतावा होतो. मग सबसिडी घेणारे लोक जे आहेत ते मग महिलांसाठी काही वेगळी सबसिडी आहे का, फूड इंडस्ट्रीकरता काही वेगळी आहे का, इंजिनिअरिंग युनिटकरता काही वेगळी आहे का, असे सगळं त्याच्यामध्ये सबसिडी याच्यामध्ये पुस्तकामध्ये मी मेन्शन केलं आहे. त्यामुळे MIDCचा प्लॉट किंवा इंडस्ट्री घेतल्यापासून ते करेपर्यंत सबसिडी मिळेपर्यंत याची सगळी माहिती तुम्हाला या 2-3 चॅप्टर जरी वाचले की ज्याला इंडस्ट्री टाकायची त्यांना सखोलपणे मिळू शकते. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोषजी मंडलेचा हे या पुस्तकाबद्दल म्हणतात की या पुस्तकाच्या माध्यमातून इतके विषय हाताळले गेले आहेत की या पुस्तकाच्या माध्यमातून नवउद्योजकाला उद्योग सुरू करण्यासाठी, त्याचा पाया मजबूत करण्यासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन होऊ शकणार आहे. आणि खरंच आहे सर, जर उद्योग सुरू करण्यापासून तो पुढे डेव्हलप करण्यापर्यंतचं सगळं मार्गदर्शन आहे, परंतु याच्यामध्ये अजून एक खूप चांगला मुद्दा आहे की ज्यांचे बिझनेस सुरू होते परंतु ते आता डबघाईला आलेत किंवा थोड्या वर्षानंतर त्यांचा बिझनेस कमी कमी होत चालला, अशा लोकांसाठी देखील खूप सुंदर मार्गदर्शन आहे. तर त्याबद्दल काय विवेचन करा? मंडलेच्यांनी जो मगाशी जे सांगितलं पुस्तकाचे, त्यांना मी पुस्तक वाचायला दिलं तेव्हा त्यांनी सगळं पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी काही चॅप्टर मला ॲड करायला सांगितले. त्यातला एक चॅप्टर असा होता की बिझनेसमन इथं चुकतो. हा चॅप्टर त्यांनी मला सांगितल्यानंतर पुस्तकामध्ये प्रतिक्रिया आल्यानंतर तो मी त्याचा ॲड केलेला आहे की नेमकं पैसे आल्यानंतर त्याचं नियोजन तुम्ही जर व्यवस्थित नाही केलं तर त्याचे पुढे जाऊन काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यामुळे तुमचा पुढचा जी प्रोसेस आहे बिझनेसची ती कशी थांबते याच्यावरती त्यांनी मला लिहायला सांगितलं होतं. तर तो चॅप्टर मी त्यांच्या आग्रहाखातर की हा आवश्यक आहे आणि तो त्यात तुम्ही मेन्शन करा म्हणून तो एक केला, हा एक भाग आहे. त्याच्यानंतर काही लोकांचं बिझनेस जे आहेत ना की लोकांना बिझनेस पहिल्यापासून जो असतो तो आपला बिझनेस बदलायची इच्छाच नसते, म्हणजे पहिल्यापासून जे चालत आलेलं आहे मला तसंच करायचं, मी काही बदलणार नाही, अशा गोष्टी असतात. तर असे बरेचसे प्रोडक्ट किंवा बिझनेस जे आहेत ते बंद झालेले आपण बघतो. मग अशा बंद झालेल्या लोकांनी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत याचे काही मुद्दे मी त्याच्यात मेन्शन केले. तुम्ही जर दर 6 महिन्यांनी त्या मुद्द्यानुसार तुम्ही स्वतःला जर बदललं तर तुमचा बिझनेस हा कधी बंद पडत नाही आणि त्याला अपडेट आपोआप तुम्हाला येत राहतात. आणि ते अपडेट कसे करायचे, तुमच्या स्वतःच्या बिझनेसचं ऑडिट कसं करायचं. बिझनेसचं ऑडिट याचा अर्थ तो काही फक्त पैशाच्या संदर्भात नसतं. तुमचे जे मित्रमंडळी लोक असतात ते बाकीचे तुमचे कॉम्पिटिटर काय बिझनेस करतात, ते काय फॅसिलिटी देतात, त्यांनी काय अपडेट केलं, या गोष्टी बघून तुमचा बिझनेसचं ऑडिट जर तुम्ही केलं तर तुम्ही तसं स्वतःला डेव्हलप करू शकता. हे कसं करायचं, याचं टेक्निक काय, याची प्रोसेस काय, ही सगळी माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे. दुसरी गोष्ट असं की आपल्याला किती केलं तरी आपल्याला बिझनेस झटपट वाढावा असं वाटतं, पण झटपट वाढतच नाही किंवा तुम्ही त्याच प्रोसेस परत केल्यामुळे तुमचा येणारा, तुम्ही जसं काम कराल आणि ज्या पद्धतीने कराल, जर तुम्ही सेम काम केलं त्याचा रिझल्ट पण सेमच येणार आहे. मग तुम्हाला जर काही असलेल्याच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर बिझनेस वाढवायचा आहे तर तो कसा वाढू शकेल, याच्या मी 15 ट्रिक्स दिल्या. म्हणजे त्याच्यामधली एक ट्रिक तर अशी आहे की रात्रीतनं तुमचे कस्टमर तुम्हाला डबल करता येतात, इथून ती सुरुवात होते. बाकी 10 ते 100% तुम्ही तुमचा टर्नओव्हर वाढवू शकतात, या पण आहेत. पण रात्रीतनं तुमचे क्लायंट डबल करायची युक्ती जी आहे ती खूप लोकांना आवडली. तर अशा 15 ट्रिक्सचं जे आहेत ते बिझनेस वाढवायच्या 15 ट्रिक्स असं एक चॅप्टर केलं, त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि तो खूप लोकांना त्याचा आवडला पण आहे.
नक्कीच. रात्रीतनं कस्टमर डबल कसे करायचे ह्यातली या पुस्तकातली ही युक्ती किंवा हा फंडा नक्कीच खूप जणांच्या कामी येणार आहे. परंतु बरेच जण असे आहेत की ज्यांना गव्हर्नमेंट रिलेटेड कामं किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड काही बिझनेस करायचा असतो. जसं खादी ग्रामोद्योग आहे किंवा गव्हर्नमेंटचे काही कोर्सेस आहेत, स्कीम आहेत. त्याच्याबद्दल देखील तुम्ही या पुस्तकात चांगलं गायडन्स केलं आहे. पण दर्शकांना एकदा आपल्या या नान्यूच्या माध्यमातून तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. बरोबर आहे. गव्हर्नमेंट कसं असतं की आपल्या खूप स्कीम्स काढतं, त्याच्या फॅसिलिटी असतात, सगळं असतं, पण त्या प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचतच नाही. आणि पोहोचल्यानंतर त्यांना फक्त कोर्स कळतो. ते कोर्स झाल्यानंतर त्या कोर्सच्या अनुषंगाने बिझनेस कसा करायचा ते माहीत नसतं. म्हणजे अगदी खादी ग्रामोद्योगमध्ये तुम्ही कुठले कुठले बिझनेस तिथं शिकवले जातात. बिझनेस म्हणजे अशा प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग शिकवलं जातं. याची पूर्ण लिस्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहे, त्याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे. खादी ग्रामोद्योगचे बारामतीकर सर जे आहेत त्यांच्याबरोबर जेव्हा मी डिस्कशन केलं होतं ते त्यामुळे आमचे कोर्सेस चांगले, पण लोक आल्यानंतर त्याचा पूर्ण उपयोग करून घे त्याच्यासाठी काय करतील. तर कोर्स हा त्यातला एक पार्ट झाला. मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं, काय करायचं, गव्हर्नमेंटची प्रोसेस काय, गव्हर्नमेंटचे फॅसिलिटीज मिळण्याकरता कोर्स करायचा, हा एक पार्ट झाला. पण ह्या कोर्स शिकल्यानंतर त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर कसं करायचं याच्याकरता हे पुस्तक जे आहे, ज्यांनी हे पुस्तक वाचलं त्यांना तो कोर्सचा आता त्याचा लिंकिंग लावता येतं की हे पुस्तकामध्ये दिलेला कंटेंट, मी केलेला हा कोर्स आणि त्याच्यानंतर मी करत असलेला बिझनेस, हे लिंकिंग प्रॉपर झालं आहे. आणि हे लिंकिंग प्रॉपर झाल्यामुळे प्रत्येकजण आपला स्वतःचा बिझनेस जो आहे मॅन्युफॅक्चरिंगचं छोटं युनिट तर नक्कीच चालू करू शकतो. नक्कीच सर, इतक्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आम्हाला माहीत पडल्या आणि व्यवसाय आपला वृद्धिंगत कसा करावा, उद्योग करताना यशस्वी कसा व्हावा यासाठीचे खरोखरच मोलाचं मार्गदर्शन बिझनेस सिक्रेट्स या पुस्तकात मिलिंदजींनी लिहिलेले आहेत. आणि या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा. ते शाश्वती देत आहे की 100% उद्योग यशस्वी करण्यात या टिप्स तुम्हाला नक्कीच मदतरूप ठरतील. अर्थात त्यासोबत परिश्रम आणि चिकाटी ही असणं जरुरीच आहे. तर मिलिंदजी, सर्व उद्योजकांसाठी आणि महिलांना देखील घर बसल्या याच्यातनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आणि बिझनेसची डेअरिंग करावी की नाही इथून जो प्रश्न पडलेला असेल तो प्रश्न देखील सॉल्व करण्याचं सॉल्युशन याच्यामध्ये आहे. तर इतकं चांगलं म्हणजे तुम्हाला जसं प्रतिक्रिया मिळाली आहे की पुस्तक उद्योजकांसाठी हे दीपस्तंभ ठरणार आहे, त्याप्रमाणे खरोखरच हे दीपस्तंभ ठरत आहेत. आणि इतकं चांगलं मार्गदर्शन तुम्ही आजच्या पिढीला करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यासाठी धन्यवाद.